कागज के टुकड़े कमाने के लिए क्या करोगे इतना पैसा कमा कर, क्या करोगे इतना पैसा कमा कर, ना मौत को जेब होता है ना कब्र को अलमारी, और ये मौत के फरिश्ते तो रिश्वत भी नहीं लेते, ये मौत के फरिश्ते तो रिश्वत भी नहीं लेते। मित्रांनो, एका साखर कारखान्याचा मालक आहे, पण त्याला चिमूटवर भी साखर डॉक्टर खाऊ देत नाही। तो म्हणतो नाही त्याला डायबिटीज आहे, साखर खायचं नाही। माझ्या एका मित्राने 5 लाखाचा बेड आणला, डॉक्टरकडे गेला, डॉक्टर म्हणाले की बेडवर झोपू नको, तुझ्या मणक्यामध्ये गॅप आहे, तुला खाली झोपावं लागेल। काही उपयोग नाही आहे। जेव्हा आपण आहोत तेव्हापर्यंतच आपण आहोत, म्हणून माणसं जोपासली पाहिजे। माणूस हा स्वस्त झालाय आणि माणुसकी मात्र महाग झालेली आहे, आणि म्हणून आपण या माणुसकी जोपासण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। महिला दिन आपण साजरा करत असताना महिलांनीच महिलांचा बरेच वेळा अपमान केलेलं सिद्ध झालेला आहे। महिलांनी महिलांना हात दिलं पाहिजे, हात दिलं पाहिजे, आणि घट्ट मजबूत हातात हात घालून पकडलं पाहिजे। जोपर्यंत असं होणार नाही ना, खऱ्या अर्थाने एक दिवसाचं महिला दिन करून आपल्याला साजरा होणार नाही आहे। आज ज्याच्याकडे आहे त्याने ते दिलं पाहिजे, आणि देता देता आपण त्यांचे झालो पाहिजे। आज जे के जाधव साहेब या ठिकाणी आहेत, माझे मार्गदर्शक, माझे गुरु आहेत, त्यांनी बऱ्याच कॅम्प्स घेतले, मेडिकल कॅम्प्स। मला शिकता नाही आला, मी हाफ चडी आणि खाकी पॅन्टवरती जाऊन 7-8 किलोमीटर पायी जाऊन शिकलो। मला शिक्षणाची वंचितता होती, मला शिकता नाही आला म्हणून मी परेशान होतो, डोक्यामध्ये तोच विचार होता। पण मी जेव्हा संभाजीनगरला औरंगाबादला आलो, मला एकच जिद्द होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कॉलेजला मी शिकलो पाहिजे, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कॉलेजला शिकलो। आणि जे जे शिक्षणापासून वंचित आहेत, मुली आहेत, आज माझ्या स्वतःच्या 5 शाळा कॉलेज आहेत, आणि मी गर्वाने सांगतो की ह्या 9 वर्षामध्ये मी 750 मुलं आणि मुली दत्तक घेऊन शिकवलेली आहेत। ही गोष्ट कुठेतरी पोहोचली पाहिजे, ही आतड्यापर्यंत गेली पाहिजे, ही हृदयापर्यंत गेली पाहिजे, आणि हे जाणं अपेक्षित आहे, आणि हे महिला करू शकतात। आणि म्हणून महिलांनी कुठेतरी खंबीरपणाने, आज तुम्ही पुरस्कार घेताय, आज गौरव आहे, आज पुरस्कार घेताय, तर तुमच्या डोक्यावरती, तुमच्या खांद्यावरती एक वेगळं वजन दिलेलं आहे, आणि त्या वजनाला पेलवणं तुमचं काम आहे, आणि पेलवावं अशी अपेक्षा या ठिकाणी करतो। आणि मला 5-7 मिनिटापासून सहन केलात त्याबद्दल मी तुमचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।